गावामध्ये लोकगंगेला आलं, महापूर पाहिला जावा, त्या तिन्ही आमच्या महिला प्रचंड मतांनी निवडून आल्याशिवाय राहणार नाही. आता याच्यावर विश्वास आहे. पुन्हा द्वितीयाची गरज नाही विचारायची. भाजपाचं आव्हान असणार आहे खास करून राष्ट्रवादीला, त्याकडे कसे पाहते ते? आता भाजप आहे काय काँग्रेस आहे मला माहिती नाही, परंतु आमचं आता कोण 2 नंबरला येईल काय मला माहिती नाही, परंतु 1 नंबर आहे आमचा. काय वाटते साहेब, काय विकास कामं केलेली आहेत? तब्बल 135 कोटींच्या विकास काम त्या झाले या मतदारसंघामध्ये. तुम्हाला मी भाषणामध्ये सांगितलं की आपण कशा पद्धतीने लोकांचं प्रेम मिळवलं, त्यामुळे लोक हे विनाकारण प्रेम करत नाही. विकास कामाबरोबर आपण व्यक्तिगत ज्या योजना आहेत त्या राबवण्यामध्ये आपले सगळे कार्यकर्ते प्रचंड यशस्वी झालेले आहेत. घरापर्यंत झोपडी उठलीपर्यंत त्यांनी त्यांच्या सुखदुःखाची समरस झालेली आहे. मला वाटतं त्याचाच हा परिणाम आहे. गडिंग्लज या काही 5 जागा आहेत, त्या 5च्या घराचे नाव लढत आहेत. त्या काही चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये 4 जागा लढत आहेत. त्यांना काय आव्हान करायचं आहे? नाही, त्या सगळ्या जागा मी आज दोन्हीकडे जाऊन आलो. मी चंदगडला गेलो, आज गडिंग्लजला आलो, आणि मला वाटतं सर्वच्या सर्व जागा आता आम्ही जो संकल्प केलेला आहे की या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदचा अध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होईल, पर्यायानं महायुतीचा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा त्या जिल्हा परिषद लागणार आहे. त्यामध्ये गडिंग्लज आणि चंदगड तालुक्याची महत्वपूर्ण भागीदारी राहणार आहे. आपल्या मतदारसंघात खास करून हा कडगाव विजन येतो, त्या निमित्ताने शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक खूप महत्वाची वाटते. त्या अनुषंगाने काय जनतेला आव्हान करतात? मी 2-3 गोष्टी सांगितल्या की बाबा इतर तरुण मुलांच्या हाताला काम देण्याचा, रोजगार काढण्यासाठी मी येत्या 5 वर्षात प्रयत्न करणार. त्याशिवाय एक स्टेडियम चांगलं बांधून या मुलांच्या विशेषतः हे भाग हा फुटबॉल वेळ भाग आहे, त्यांचा स्टेडियम तयार करणं, त्यांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य मिळण्यासाठी एक फार मोठं ट्रॅक आपण ते तयार केलं आहे. रनिंग करणं, त्या अकॅडमीचा उपयोग त्यासाठी करणं, हे काम ते करतायत. मला वाटतं मुलं यामध्ये निश्चितपणे यशस्वी.